नमस्कार, मी वैदवी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे सुंदर अशी एक गौतम बुद्धांची कथा. म्हणजे ही गोष्ट माझ्या वाचण्यात आली, त्यामुळे मला असं वाटलं की आपण ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवावी. आपल्या आयुष्यात नेहमीच्या अडचणी आहेत, टेन्शन आहेत. त्या अडचणींना, टेन्शनला कशाप्रकारे आपण सामना करावा त्या संबंधित ही कथा आहे. म्हणजे जी कथा ऐकला तर थोडाफार तरी तुमचं टेन्शन कमी होईल, फ्री होईल, त्या उद्देशाने मी तुम्हाला ही कथा आज सांगणार आहे. तर आपल्या आयुष्यातील अंधार दूर करेल अशी ही कथा आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही समस्या असतातच. काही लोकांना या समस्यांचा सामना करावा लागतो, तर काही लोकांना या समस्यांचा विचार करूनच त्रास होतो, तर काही लोक त्यावरती नाराज होतात. बऱ्याच वेळा आपण समस्या सोडवण्यापासून पळण्याचा प्रयत्न करतो. आज आपण एक भगवान बुद्धांशी संबंधित अशी एक खरीखुरी गोष्ट ऐकणार आहोत आणि त्यातूनच आपण देखील समस्येचा मार्ग शोधू शकतो. तर मी गोष्टीला आता सुरुवात करते. एकदा महात्मा गौतम बुद्ध आपल्या एका शिष्यासह दाट जंगलात जात होते. बरेच चालल्यानंतर दोघेही झाडाखाली बसले व विश्रांती घेऊ लागले. थोड्या वेळाने भगवान बुद्धांनी त्या शिष्याला सांगितले की त्यांना खूप तहान लागली आहे. जर कुठे पाणी मिळालं तर बघाल का? तर जर मिळाले पाणी तर घेऊन या. भगवान बुद्धांचे ऐकल्यानंतर शिष्याने म्हटले की त्यालाही खूप तहान लागली आहे, मी पाणी आणतो. शिष्य काही अंतर गेल्यावर त्याला डोंगराच्या धबधब्यातून पाण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. शिष्य त्याच दिशेने पाण्याच्या शोधात गेला आणि काही काळानंतर त्याला पाण्याचा तलाव दिसला. पण नंतर काही प्राणी तलावामध्ये पळायला लागले आणि ते पाहून तलावाचे पाणी घाण झाले. आता हे पाणी पिणार कसे? त्यामुळे ते पाणी पाहून विद्यार्थी पाणी न घेताच परत आले. शिष्याने भगवान बुद्धांना सांगितले की तलावाचे पाणी खूप घाण झाले आहे, ते शुद्ध नाही आहे. त्यामध्ये काही प्राणी गेल्यामुळे त्यांच्या पायांच्या पाण्यात शिरल्यामुळे पाणी खूप गढूळ झालं आहे. मी नदीकाठच्या पाण्यातून पाणी आणतो. बुद्धांनी त्याच तलावातील पाणी आणण्यासाठी सांगितले. विद्यार्थी पुन्हा रिकाम्या हाताने आला. बुद्धांनी पुन्हा तिसऱ्यांदा पाठवलं. त्यावेळी मात्र तलावाचे पाणी शुद्ध झाले होते आणि निर्मळ झाले होते, कारण त्यावेळी जो पाण्याचा गढूळ भाग होता तो शांत झाला होता. मग त्याने पाणी भरलं आणि पाणी गौतम बुद्धांना घेऊन आला. तेव्हा बुद्धांनी म्हणजेच आपल्या भगवान बुद्धांनी मनाची ही स्थिती अशीच असल्याचे सांगितले. जीवनाच्या शर्यतीत आपल्याला त्रासांपासून दूर पळायचे असते, पण जर कोणी शांत मनाने विचार केला तर चिखल काही वेळानंतर पाण्यामध्ये खाली जातोच. या कथेचा असा अर्थ आहे की एखाद्याने आयुष्यातील अडचणींमुळे अडचणीत न जाता संयम आणि संयमाचे कार्य केले पाहिजे. फेसिंग प्रॉब्लेम विथ क्लेम माइंड, काम माइंड. तर ह्या गोष्टीतून आपण असं ऐकतो की प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी सोल्युशन असतंच आणि ते आपण शोधलं पाहिजे. शांत विचार केला तर प्रत्येक परिस्थितीतून मार्ग हा निघतोच. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात अशा काही समस्या असतील तर त्याचा शांत डोक्याने विचार करून त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. तर आजची आपली ही गोष्ट अतिशय सुंदर आणि छान होतील. ह्या गोष्टीमधून तुम्हाला जर काही प्रेरणा मिळत असेल तर तुम्ही नक्की ऐका आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा प्रयत्न राहील मी अशा चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवत राहीन. धन्यवाद.